हॅलो गाईज, हाऊ आर यू ऑल आणि वेलकम टू श्रावीज होम किचन. तर आपण नाव चेंज केलेलं आहे श्रावीज किचन अँड ब्लॉग्समध्ये. तुमचं खूप स्वागत आहे. तर आपण निघालो आहे गोवा ट्रिपला. आपल्या फर्स्ट एवर गोवा ट्रिपला निघतो आहे आपण. सोबत श्रावी पण आहे आणि एअरपोर्टला आलेलो आहे. संध्याकाळी 4-4:30ची फ्लाईट होती. तर आपण आतमध्ये चेक इन वगैरे करून घेऊया. चला तर गोव्याला. तर ना लाईफमध्ये सगळ्यांचीच एक इच्छा असते की ना गोवा किंवा लहानपणापासून आपण ऐकलेलं असतं की शिमला, कुलू मनाली, काश्मीर हे फक्त मूवीज वगैरे पाहिलेलं असतं. पण जेव्हा आपण मोठे होतो ना तसं या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपण विसरून जायला लागतो. म्हणजे या इकडे जाण्यामागचं किंवा असं एवढी मोठी गोष्ट काही वाटत नाही. पण जेव्हा आपण खरंच त्या मोमेंटमध्ये असतो, जेव्हा ते एन्जॉय करत असतो, तेव्हा कळतं की बघायचे कुणीतरी मरून ठेवलेलं ना, कापूस पिंजून ठेवलं आहे जसं, तसे हे ढगं दिसत आहेत. तर आपण आता प्लेनवरून पोहोचत आहोत. मॅक्झिमम 30 ते 40 मिनिट लागली आहेत आणि आपण गोव्याला पोहोचलेलो आहेत. एकदम फुल गोव्याच्या वाईब्स आहेत. एअरपोर्टच्या आउटसाईडला आल्यानंतर तिथूनच एक फुल ऑन पार्टी, रिलॅक्स अशा गोव्या वाईब्स आहेत. तर ना इथून तुम्ही कॅब बुक करू शकता तुमच्या जिथे तुम्ही स्टे करणार आहात तिथे, किंवा एक बस पण असते अवेलेबल. तर आम्ही थोडीशी चक्कर मारली आणि जसंच बाहेर आलो तेव्हा एक बस अवेलेबल होती. तर लगेच बसमध्ये चढलो आणि आमच्या जिथे आम्ही हॉटेल रूम्स बुक केलेले तिकडे निघालो. तर आम्ही पॅलोलिन बीचकडे जाणार आहोत. तिथे आमची रूम बुक केलेली आहे. तोपर्यंत नाश्त्यामध्ये थोडंसं स्नॅक्स घेण्यासाठी थोडा वेळ थांबलो. आणि हे आहे आमची रूम. एकदम वरच्या मजल्यावर पेद्रोज असं त्याचं नाव होतं. पेद्रोज लॉज वगैरे समथिंग. तर मस्त रूम भेटली आहे मला. फुल AC वगैरे आणि नवीनच त्याचं म्हणजे नवीन त्याचं इंटिरियर बनवलेलं होतं. आणि सर्वात उंच असल्यामुळे थेट इथून छान व्ह्यू मिळत होता. चला तर ओपन करून बघूया. बघा, अगदी 5 मिनटाच्या अंतरावर इथून समुद्र होता. दिसतंय लाटा तुम्हाला ब्लू कलरच्या. तर आम्ही फ्रेशअप झालो आणि थोड्या वेळानंतर एक 10-20 मिनिटांसाठी चक्कर मारायला आलो. तर की 5 मिनिट म्हणजे मोजून तुम्ही 100 पावलं जर चालली तर लगेच समुद्र लागत होता. छान समुद्राचा लाटांचा आवाज, सगळीकडे शांत वातावरण होतं. आणि फक्त बऱ्याच फॅमिलीज वगैरे रिलॅक्स करत बसलेले होते. हे नाईट वॉक म्हणता येईल आपली. छान वाळूमध्ये पाय मुरवत आम्ही थोडंसं चाललो. थोड्या वेळ रिलॅक्स बसलो. तिथल्या वातावरणाला सिंक इन केलं स्वतःमध्ये. माझ्याला लाईफमध्ये शेवटी काय लागत असतं ना, एक रिलॅक्स आणि शांतता, थोडंसं पीस ऑफ माइंड. आणि आता जर समुद्रकिनारी येणारा लाटांचा आवाज आणि त्यात बघत बसतो जर असेल तर यापेक्षा भारी मोमेंट काय. तर थोड्या वेळ तिथे बसल्याच्या नंतर आम्ही डिसाईड केलं की आपण डिनर, म्हणजे भरपूर थकलेलो होतो आम्ही, तर डिनर आपण घरीच घेऊन येऊया. त्यानंतर डिनर केला आणि हा आहे डे 2. तर बघू शकता तुम्ही, छान ग्रीनरी आहे सगळीकडे. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मस्त समुद्र दिसतोय. चला तर फ्रेशअप होऊया आणि आपल्या आजच्या डे प्लॅनला सुरू करूया. तर फ्रेशअप होऊन आम्ही झालो आहे पणजीला, म्हणजे जिथून बहुतेक आय डोंट नो एक्झॅक्टली हाऊ मेनी किलोमीटर्स, बट एक 20 ते 25 मिनिटं आम्हाला लागली इथे यायला. तर आपण आलेलो आहोत फाउंटेन हन्स रोड, जो की तिथल्या इटालियन ग्रीक स्टाईल इमारतीसाठी, म्हणजे पेंटेन वॉल्ससाठी फेमस आहे. जिथे की बरेच पिक्चरचे शूट्स पण झालेले आहेत आणि बरेच फोटोशूट्स, प्री वेडिंग शूट्स वगैरे होतात. कारण की खूपच कलरफुल आणि गोव्याची कशी थोडीशी फॉरेन वाईब येते इथे.
खूप शांत आणि एकदम बिलकुलही गर्दी नसलेला हा एरिया आहे आणि प्रत्येक घरांना वेगवेगळे कलर देऊन त्याचे एक पॉपअप बाहेर आलेलं आहे, त्यामुळे खूपच सुंदर दिसतो हा रस्ता. त्यानंतर आपण गेलो 31 जानेरो कॅफेला. तर हे कॅफे खूपच फेमस आहे इथे. तर इथलं वाईब एक छोट्याशा गल्लीमध्ये किंवा आपल्याला म्हणता येईल एकदम युरोपियन स्टाईल वाईब आली तिथे गेल्यावर. बघू शकता तुम्ही, छान डेकोरेशन केलेलं आहे आणि इथली पफ आणि पेस्ट्री खूपच छान होती. चॉकलेट पेस्ट्री आणि कोल्ड कॉफीसुद्धा एकदम मस्त होती. तर आम्ही थोडंफार इथे स्नॅक्स घेतल्याच्यानंतर फाउंटेनन्स रोडला थोडंसं एक्सप्लोर करायला गेलो. आणि लाईफमध्ये पहिल्यांदा, म्हणजे मला कॉफी आवडते बट आपण नॉर्मली ना लाटे किंवा कॅपुचिनो घेतो. तर मी ते आय थिंक एस्प्रेसो शॉट फर्स्ट टाईम घेतला आणि एवढ्या माझ्या जिभेची जी वाट लागली त्यानंतर मला कोल्ड कॉफी घ्यावी लागली. त्यामुळे थोडीशी टेस्ट बरी वाटली. तर श्रावीला मजा येत होती. तिने छान ड्रेसअप होऊन पळत होती इकडे तिकडे. एवढं छान पॉपअप असे कलर सगळीकडे घरांवर, सुंदर घरं होती आणि छान फिरायला जागा. त्यानंतर आम्ही थोड्या वेळ परत आमच्या रूमवर वापस आलो. थोड्या वेळ तिथे थांबून आम्ही परत गेलो चक्कर मारायला सी लाईनला. छान मस्त समुद्रामध्ये पाय बुडवून मग आम्ही निघालो बागा बीच एक्सप्लोअर करायला. तर तिथून साधारणतः 12 किलोमीटर होतं पॅलोलूमवरून बागा बीचकडे गेलो. रस्त्यांना जाताना बकुळीची फुलं भेटली. ॲक्च्युली मी बकुळीची फुलं कधी फक्त फोटोतच पहिली कधी पाहिलेली नाही. तर मी घेतली तिथे आणि इतका सुंदर वास आहे त्याचा, प्रचंड एक सायलेंट छान परफ्यूम आहे त्याचा. त्यानंतर आम्ही परत जायला निघालो. तर बागा बीचला आलो. इथे एवढी गर्दी पाहून आम्ही तर तिथूनच परत यायचा फक्त एक फेरफटका मारून परत युटर्न मारला आणि तिथलं मार्केट एक्सप्लोअर करायला गेलो. बागा बीचही छान आहे बट ते भरपूर फेमस असल्यामुळं खूप जास्त रश होता तिथे. आणि आपल्या लेडीजला ना की शॉपिंग म्हणजे कुठेही गेले की करायचीच असते. एवढे छान क्लोदिंग, कॉटनचे स्विमवेअर वगैरे, बीचवेअर्स, बॅग्स, म्हणजे टोप्या, फ्रीज मॅग्नेट्स, पेन्सिल्स, इतकं सगळं जे होतं एकदम पिंटरेस्टी सामान होतं. तुमच्या गळ्यातले नेकलेसेस होऊन जाऊ द्या, ब्रेसलेट होऊन जाऊ द्या. ब्रेसलेटमध्ये तर एवढ्या व्हरायटी, म्हणजे एकदम भारी. शीसेल्सपासून बनलेले किंवा जे काही समुद्रामध्ये अवेलेबल असते त्यापासून बनलेले खूपच छान ज्वेलरी ते होत्या. आणि फुल ऑन गोवाच्या वाईब्सवाले ब्रेसलेट्स सगळं काय होतं. एकदम बोहो लुक्स तुम्ही म्हणू शकता. हे बघा किती सुंदर शिंपल्यापासून बनवलेल्या वस्तू होत्या. छान असे क्लचरसुद्धा होते जे की चायनीज टाईपचे, आपण त्याला गोल रोल करून आपले केस बांधू शकतो. प्लेट्स किंवा डेकोरेटिव्ह आयटम्स होते. शॉपिंग म्हणलं की मला तर आपण घेण्यापेक्षा पाहायला आणि ते नवीन एक्सप्लोअर काय आहे नवीन मार्केटमध्ये हे पाहायला जास्त आवडतं. अजून छान असे डेकोरवाले हे हत्ती वगैरे पण होते जे की तुम्ही डोअरच्या साईडला लावू शकता किंवा डेकोरेशनमध्ये, गणपतीमध्ये तुम्ही वापरू शकता. बॅग्स होत्या नारळाच्या ह्याच्यापासून बनलेल्या. तर सुंदर भरपूर मोठं मार्केट एक्सप्लोअर करायला. हेअरबन्स होते, हे ड्रीम कॅचर्स होते, छोट्यापासून मोठ्यापर्यंत भरपूर मोठ्या साईजमध्ये अवेलेबल होते. इव्हिलायचे सुद्धा होते ते दरवाजाला लावण्यासाठीचे. किचन्स, फ्रीज मॅग्नेट्स सगळीकडे होते. कप ठेवण्यासाठी जे आपण त्याला काय म्हणतो ते वाले होते. आणि हा जॅपनीज किंवा चायनीज फॅन आपण त्याला बोलू शकतो. एकदम भन्नाट होता. मी भरपूर फ्रीज मॅग्नेट्स घेतले, 2 ब्रेसलेट्स घेतले. आणि ज्वेलरी म्हणजे प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी बट भरपूर एक्सपेन्सिव्ह होती.
तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की घ्या. बट आपल्या पुण्यापेक्षा थोडीशी जास्त एक्सपेन्सिव्ह वाटली मला. इथे परफ्युम्सचं कलेक्शन छान होतं, रिंग्स होत्या छान, आणि ज्या आपल्या ज्यांना डेकोरसाठी बाईक्स किंवा 4 व्हीलरचे ज्या मॉडेल्स असते, ओरिजिनल मॉडेल्स, त्याचा जर शौक असेल तर ते पण तिथं खूप भन्नाट होते. नक्की जा बागा बीचला, कारण की तिथे मार्केट एक्सप्लोअर करायला खूप छान आहे. आणि बरेच जण असं म्हणतात की गोव्यामध्ये ना व्हेज भेटत नाही, पण मी जिकडे पाहत होते तिकडे गुजराती आणि व्हेज एवढे रेस्टॉरंट्स होते. असं काही नाही की तिथे व्हेज नाही भेटत, तुम्ही व्हेज घेऊ शकता. तर हा होता गोव्यातला आमचा डे 1. कसा वाटला हा टूर? तर डे 2 किंवा डे 3 आणि 4 4 दिवस आम्ही तिथे होतो. तर त्याचा पार्ट 2 येणार आहे. नक्की चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबा, आणि असे छान ब्लॉग्स आणि किचन रेसिपीज, किचन टिप्स वगैरे तुम्हाला पाहायचे असतील तर मला सबस्क्राईब करा.